नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवनवीन कथा तुम्हाला ऐकता येतील. चला तर आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. मुंबईतल्या एका उच्च प्रभूभागात विसावा नावाचा एक भव्य आणि प्रशस्त बंगला होता. नावाप्रमाणेच या घरात येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळाच विसावा आणि सुख मिळे. या साम्राज्याचे मालक होते शामराव देसाई, एक नामांकित उद्योगपती आणि वजनदार राजकारणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा दरारा होता. वयाची 60 ओलांडली तरी शामरावांचा कामाचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. स्वभावाने कडक असले तरी अत्यंत दयाळू होते. कित्येक अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते स्वतः करत. त्यामुळे पोलीस प्रशासनापासून ते थेट मंत्रालयापर्यंत प्रत्येक जण त्यांचा आदर करायचा. आज नेहमीप्रमाणे शामरावाचे काही खास मित्र बंगल्याच्या हिरवळीवर चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत होते. घराची विश्वासू मोलकरीण राधा त्यांच्या आदरातिथ्यात व्यस्त होती, तर शामरावाची मोठी सून आकांक्षा संपूर्ण घराची घडी सांभाळत होती. घरात 2 मुले, नातवंडे असा सुखी परिवार होता. मुलीचे लग्न होऊन त्या आपापल्या संसारात सुखाने नांदत होत्या. घरात सकाळची लगबग सुरू होती. अमर आणि अक्षय हे दोघे भाऊ ऑफिससाठी तयार होत होते, तर अर्णव आणि अनन्या ही लहान मुले शाळेचा गणवेश घालून आवरत होती. मोठा मुलगा अमर अत्यंत व्यावहारिक आणि कडक शिस्तीचा होता. तो कॉफीचा कप हातात धरून वर्तमानपत्रात मार्केटचा अंदाज घेत होता. याउलट लहान मुलगा अक्षय अतिशय बिनधास्त, कवी मनाचा आणि रसिक स्वभावाचा होता. तो कानात हेडफोन घालून जगजीत सिंग यांच्या गझल ऐकण्यात हरवून गेला होता. स्वभाव वेगळे असले तरी कामाच्या बाबतीत दोघे चोख होते. विशेषतः अक्षयच्या कामात 10 जणांनी चुका शोधल्या तरी एकही चूक सापडणे अशक्य असायचे. आई, मी तर नेहमीच आधी संपतो. तू या अनन्याला सांग ना, ती किती हळूहळू पिते, अर्णवने बहिणीला चिडवत तक्रार केली. आकांक्षाने हसून अक्षयच्या कानातले बूथ इयरफोन काढले आणि म्हणाले, आणि ओ गझल सम्राट, आज ऑफिसला जायचा विचार आहे की नाही? अरे रे रे वहिनी, काय केलंस हो हे? जगदीश सिंग काय सुंदर सूर लावून गात होते, सगळा मूड घालवलास. अक्षयने कपाळावर हात मारत रसिकतेने दाद दिली. अक्षय, तू चुकीच्या क्षेत्रात आलास रे. बिझनेसमन होण्याऐवजी एखादा मोठा गायक किंवा लेखक व्हायला हवा होतास. सगळे गुण ठासून भरलेत तुझ्यात. पण आता ते जाऊ दे. आधी या बच्चे कंपनीला शाळेत सोडव आणि मग ऑफिसला पळ. आज अमरला जे काम जमणार नाही ते तुलाच सांभाळावे लागणार आहे ना? आकांक्षा हसत म्हणाली. हे ऐकून अमरने वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि आत्मविश्वासाने म्हणाला, असं काही काय बोलतेस वहिनी? ऑफिसमधलं असं एकही काम नाही जे मला जमणार नाही. हो का? म्हणूनच की काय मागच्या वेळी त्या मोठ्या टावर प्रोजेक्टची सगळी मापं तू चुकवली होतीस आणि ती चूक सुधारायला अक्षयला महिनाभर बेंगळूरला जाऊन राहावं लागलं होतं. आकांक्षाने जुनी आठवण काढत अमरची फिरकी घेतली. मग अमरने ही चेष्टा मनावर घेतली. त्याचा चेहरा गंभीर झाला आणि तो न बोलता तिथून तडक ऑफिसला निघून गेला. अमरला वाईट वाटल्याचे आकांक्षेच्या लक्षात आले. आपल्यामुळे त्याचा मूड खराब झाला याची तिला जाणीव झाली. संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा रुसवा काढू असा विचार तिने मनाशी केला. तेवढ्यात अर्णव आणि अनन्या दूध संपवून धावत अक्षयकडे आले. अक्षयने लाडाने त्या दोघांना कडेवर उचलून घेतले. हे बघून आकांक्षा म्हणाली, अक्षय, अरे काय हे? आता ती मुलं
मोठी झाली कशाला कडेवर उचलतोस? तुझं लाळणा जरा जास्तच होतात. असू दे ग वहिनी, माझ्यासाठी ती नेहमी लहानच राहतील असे म्हणत अक्षयने दोघांच्या गालांचा मुका घेतला. लाड करायचे तर दोघांचे सारखे कर. एक डावा आणि एक उजवा नको करायला. अनन्या तुझी लाडकी आणि अर्णव जरा दूरचा असं व्हायला नको. आणि यामागचं कारण मला तुला वेगळं सांगायला नको. आकांक्षा सहज बोलून गेली. हे ऐकताच अक्षयच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. तो गंभीर स्वभावाने म्हणाला, वहिनी तुला खरंच असं वाटतं का की मी या दोघांमध्ये भेदभाव करतोय? अरे देवा अक्षय, मी फक्त चेष्टा करत होते रे. माझा स्वभाव तुला माहीत नाही का? आकांक्षाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. वहिनी प्लीज, आयुष्यात इतर कोणत्याही विषयावर माझी चेष्टा कर, पण या विषयावर चुकूनही कधी बोलू नकोस. अत्यंत जड अंतकरणाने अक्षय एवढेच म्हणाला आणि मुलांना घेऊन घराबाहेर पडला. या विषयावरची चेष्टा अक्षयला का आवडत नव्हती यामागचे गुपित अजूनही गुलदस्त होते, ज्याची उत्तर फक्त काळच देऊ शकत होता. मुलांना शाळेत सोडून अक्षय ऑफिसमध्ये पोचला. अमर आधीच आपल्या केबिनमध्ये कामात मग्न होता. अक्षयने त्याला गुड मॉर्निंग केलं आणि तो स्वतःच्या केबिनमध्ये आला. लॅपटॉप सुरू करून त्याने ईमेल तपासण्यास सुरुवात केली. अक्षयच्या ऑफिसमध्ये एक वेगळाच नियम होता. त्याच्या संपूर्ण टीममध्ये एकही महिला कर्मचारी नव्हती. मुलीच्या बाबतीत तो अत्यंत फटकून आणि रुक्ष वागायचा. या उलट अमरच्या हाताखाली अनेक मुली काम करायच्या. ऑफिसमधली सगळ्या मुलीची नजर अमरपेक्षा हँडसम आणि डॅशिंग असलेल्या अक्षयवर जास्त असायची. पण अक्षय कोणाला साधं भावही देत नसे. मुलीचे नाव काढताच त्याचा चेहरा रागाने लाल व्हायचा. यामुळे मुलींनी त्याचे नाव डेंजर डॉन ठेवले होते. अक्षयच्या टीममध्ये नुकतीच एक जागा रिकामी झाली होती. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्याचे काम त्याने आपल्या असिस्टंटला दिले होते. ती जाहिरात समोर येताच अक्षयचा पारा चढला. त्याने बेल वाजवून असिस्टंटला केबिनमध्ये बोलावले. असिस्टंट अत्यंत घाबरतच आत आला, कारण अक्षय जेव्हा प्रचंड चिडतो तेव्हाच तो ऑफिस बॉयकडून निरोप पाठवतो हे त्याला ठाऊक होते. सर बोलवलंत? असिस्टंटने थरथरत्या आवाजात विचारले. मी तुला लिहून दिलेली जाहिरात आणि वर्तमानपत्रात आलेली जाहिरात या दोन्ही नीट बघ. काय फरक जाणवतोय का? अक्षयच्या आवाजात कमालीची धार आणि राग होता. हो सर, तुम्ही जाहिरातीत फक्त पुरुषाकरता असा उल्लेख केला होता. तो शब्द मी गाळला, कारण त्या एका शब्दामुळे जाहिरातीचा खर्च 150 रुपयाने वाढत होता. असिस्टंटने आपली बाजू मांडली. कोणाला विचारून हा निर्णय घेतलास तू? 15 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीत काम करतोस आणि विचार 150 रुपयाचा करतोस? ते 150 रुपये मी काय तुझ्या पगारातून कापणार होतो का? अक्षयचा आवाज वाढला. असिस्टंट खजील झाला आणि म्हणाला, तसं नाही सर, पण मोठे साहेब नेहमी सांगतात की कंपनीचा एक रुपया महत्त्वाचा असतो. जिथे शक्य असेल तिथे तो वाचवला पाहिजे. उत्तम, मोठ्या साहेबाची शिकवण लक्षात ठेवलीस हे ऐकून आनंद झाला. पण मग खर्च वाचवण्यासाठी तुला जाहिरातीमधले इतर शब्द गाळता आले नाहीत का? हाच शब्द का काढलास? अक्षयने रोकडा सवाल केला. यावर असिस्टंट निरुत्तर म्हणाला, सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही. असे म्हणून असिस्टंट केबिन बाहेर पडला.
अक्षयने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला शांत केले. हा एकच विषय असा होता जिथे त्याला स्वतःच्या रागावर ताबा ठेवता येत नसे. घरातली वहिनी आकांक्षा सोडली तर तो जगातल्या इतर कोणत्याही मुलीशी बोलत नव्हता. तो कोणत्याही सोशल मीडियावर नव्हता. तो एक उत्तम गिटार वादक, उत्कृष्ट लेखक आणि गायक होता. मुलींना आवडतील असे सगळे गुण त्याच्यात होते, पण त्याला मात्र मुलीची प्रचंड ॲलर्जी होती. तो पुन्हा कामात मग्न झाला. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर त्याचा जीवाभावाचा मित्र विशाल याचं नाव होतं. अक्षयने फोन उचलला. अक्षय, 5 मिनिटे वेळ आहे का रे बोलायला? विशालने विचारले. बोल ना मित्रा, जगासाठी मी कितीही बिझी असलो तरी तुझ्यासाठी नेहमीच फ्री आहे. अक्षय हसत म्हणाला. अरे, या विकेंडला आपण ट्रेनिंगचा प्लॅन करतोय. शनिवारी पहाटे निघायचे आणि रविवारी रात्री परत यायचे, विशालने बेत सांगितला. अरे वा, मस्त प्लॅन आहे. कोण कोण येतंय? अक्षयने उत्साहाने विचारले. नेहमीच आपण 7 जण आहोत. अविनाशला तर खूप ओढून ताणून तयार करावं लागलं, विशाल हसत म्हणाला. का रे, काय झालं त्याला? अरे, त्याचे लग्न ठरतंय ना आता. तो होणाऱ्या बायकोसोबत फिरण्याचे प्लॅन करत होता. मग मी त्याला धमकी दिली की जर ट्रेनिंगला आला नाहीस तर तुझी सगळी जुनी अफेअर तुझ्या होणाऱ्या बायकोला सांगेन. तेव्हा कुठे स्वारी तयार झाली. विशालच्या या उत्तरावर अक्षयलाही हसू आवरले नाही. धक्कादायक आहेस रे तू. सोडायचं ना त्याला बिचाऱ्याला. असो, आता येतोय तर येऊ दे, असे म्हणत अक्षयने हसून फोन ठेवला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.